एक मुद्दा जो वारंवार या ठिकाणी चर्चेला आला की ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. मला त्या प्रश्नांमध्ये पुन्हा रिपिटेशन करायचं नाही, परंतु ऑक्युपेशन सर्टिफिकेट न मिळण्याचं एक कारण हे आहे की जुन्या विकासकांनी अनेक गोष्टी अर्धवट सोडल्या आणि आता त्या पूर्ण कोण करणार. त्या इमारतीमध्ये ज्यांनी फ्लॅट विकत घेतले किंवा जर का रिडेव्हलपमेंट झाली असेल तर ज्या आधीचे रहिवासी होते तेही आता राहतात. हे सगळे मिळून उर्वरित सगळ्या ज्या गोष्टी पूर्वीच्या विकासकाने केल्या नाहीत त्या सगळ्या पूर्णत्वास आणायला तयार आहेत, परंतु अडचणी होते की त्यांना अधिकार नाही. आर्किटेक्टची एनओसी घेऊन या, आर्किटेक्टची फी जुन्या डेव्हलपरने दिली नाही तर तो एनओसी द्यायला तयार नाही. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की एक सोल्युशन अशा पद्धतीचं असू शकतं की अशा ज्या अर्धवट सोडलेल्या इमारती त्याच्या ॲक्विजिशनसाठी काहीतरी एक की त्या सोसायटीला ती प्रॉपर्टी ॲक्वायर करता येईल. शेवटी आपण झोपडपट्टीमध्ये काय करतो, एखाद्या भूखंडावर जर का झोपडपट्टी झाली असेल त्या भूखंडाचा मालक हा ती डेव्हलप करत नसेल तर आपण ॲक्विजिशनची सोय ठेवलेली आहे. आता काही महिन्यांपूर्वी गृहनिर्माण खात्याने अशाच पद्धतीचा म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती याच्या संदर्भात सुद्धा असा निर्णय घेतला की मालक जर का रिडेव्हलप करत नसेल तर टेनंटना ॲक्विजिशन करण्याचा अधिकार आणि लँड ॲक्वायर करून आपण टेनंटच्या सोसायटीकडे जातो. ज्या जुन्या इमारती धोकादायक झाल्या, ज्यांना महानगरपालिकेने C1 कॅटेगरीमध्ये घोषित केलं आणि पाडायला सांगतात, पण लँडलॉर्ड हा काही कारणांमुळे त्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट करायला तयार नसेल, हा एक मुद्दा. दुसरा, ज्या महानगरपालिकेने येऊन तोडल्यानंतर सुद्धा मालक रिडेव्हलपमेंट करायला तयार नसेल. आणि तिसरा, जे विकासकांनी अर्धवट गोष्टी सोडून दिल्या आणि त्याच्यामुळे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही, अशा सगळ्यांना जर का लँड ॲक्विजिशनचा अधिकार तिथल्या रहिवाशांना जर का दिला तर त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम हे त्या माध्यमातून निश्चितपणे होऊ शकतं. याचा विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हा नियम घेतला आपण, बनवला, हा कायदा बनवला आपण, पण कोणासाठी बनवला? जिथे सेस प्रॉपर्टी आहेत, म्हणजे सेस प्रॉपर्टी असल्यामुळे शासनाची जबाबदारी आहे, ती शासनाची जबाबदारी स्वतः झटकण्यासाठी शासनाने हा कायदा बनवला. परंतु फक्त सेसकडे तुम्ही पाहू नका, सेस इमारतींकडे पाहू नका. सर्वच्या सर्व अशा धोकादायक इमारती आहेत, त्याच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने हा लँड ॲक्विजिशन जसा झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये त्याची प्रोव्हिजन आहे, जशी म्हाडाच्या सेस इमारतीमध्ये तशीच अन्य ठिकाणी सुद्धा त्याचं प्रोव्हिजन आणली तर त्याचा लाभ हा आम्हाला घेता येईल असं मला